बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली शेवची भाजी झटपट तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज शेवची चटणी बनवणार आहेत. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं कढई ठेवली मी गॅसवर आणि तेल टाकू आपण. थोडीशी मोहरी टाकायची. तर लसूण टाकायचा थोडा. कढीपत्ता टाकून द्यायचा. कांदे टाकून द्यायचे. एक कांदा कट केलेला आहे मी. ही भाजी मुलांना डब्यात पण देऊ शकता तुम्ही, किंवा असं एखाद्या वेळेस आपल्याला भूक लागली, वेळ कमी आपल्याकडे, अशा वेळेस आपण झटपट बनवून खाऊ शकतो. तर टमाटे टाकून द्यायचे. एक कापलाय मी. थोडं मीठ टाकून द्यायचं. थोडी हळद टाकायची. थोडे पाव चमचा धने जिरे कूट टाकायचं. अर्धा चमचा टाकलं तरी चालेल. गॅस मंद करायचा. चटणी टाकायची. अर्ध्याला बी कमी चमचा चटणी टाकायची, कारण शेव तिखट असते ना. थोडस पाणी टाकायचं याला. चटणी जळणार नाही. आता थोडं शेवसाठी पाणी टाकायचं. अर्धी पळी टाकलंय मी फक्त. थोडं 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. अगदी थोडा मॅगी मसाला टाकून द्यायचा. तुम्ही कोणताही टाकलं चालेल, थोडं टाकायचं, किंवा नाही पण टाकलं चालेल, अशी पण छान लागते ही. फार थोडा टाकलाय, पाव चमचा. एवढी ओलसर राहील तेव्हा आपण ही शेव टाकून द्यायची.
तुम्हाला ज्या पद्धतीने ओली पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही थोडे पाणी वाढू शकता, किंवा अशी कोरडी खायची असेल तर अशी ठेवू शकता तुम्ही. बस ही लगेच शिजून जाते ती वाफेतच. त्यामुळे आता गॅस बंद करून द्यायचा आणि एकच मिनिट, अर्धा मिनिट, फक्त 1 मिनिट, अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं. जेव्हा खायची ना तेव्हा लगेचच करायची तिला. आणि डब्यात द्यायची असेल तर मग थंड करून भरून द्यायची. तर अशा पद्धतीने आपली शेवची चटणी तयार आहे. खूप छान लागते ही, करून बघा. बघू शकता मैत्रिणींनो, आपली शेवची चटणी तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.